संवाद समाचार. जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी निर्मिती विरोधात पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई करत एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिली कारवाई माटेफळ गावात देशी दारू जप्त. पहिली कारवाई माटेफळ येथील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात करण्यात आली. येथे एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री सकाळचे 9:15 सुमारास टाकलेल्या छाप्यात गोविंद दिगंबर खोसे वय 38 रा माटेफळ याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 3,500 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 70 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. दुसरी कारवाई हातभट्टीचे रसायन नष्ट. दुसरी कारवाई माटेफळ शिवारातील तलावाजवळ करण्यात आली. या ठिकाणी गावठी दारू तयार करण्याचे आंबट रसायन मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या छाप्यात मलकू विठोबा पवार वय 47 रा तुकाईनगर मुरुड याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 1200 लिटर आंबट रसायन, 6 प्लास्टिक बॅरलमध्ये 20 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी नमुने घेऊन उर्वरित रसायन जागीच नष्ट केले आहे. पथकाची कामगिरी. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोपनी प्रमोद देशमुख, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, पाराजी पुठ्ठेवाड, प्रदीप चोपणे तसेच मुरुड पोलीस ठाण्याचे सफो हिंगमिरे व बाबासाहेब खोपे यांचा समावेश होता. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अशाच ताज्या घडामोडींसाठी जनसंवाद समाचारला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.